मध्ये एखाद्याला जर आपल्याला सल्ला द्यायचा आश्वासन द्यायचं आहे तर ते कसं द्यायचं. सो प्लीज सर बी वेलकम. गुड पर्सनॅलिटी, अ गुड प्रेझेंटर. थोड्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगला सक्सेस मिळवला. त्यांचा अनुभव या व्यवसायामध्ये खूप चांगला, प्रामाणिक प्रयत्न. एके दिवशी असा मी त्यांना साताऱ्याच्या पुढे भेटलो होतो इंडिकामध्ये. पाऊस भरपूर पडत होता त्यावेळेस. त्यावेळी त्या इंडिकामध्ये बसून काही गप्पा गोष्टी आम्ही केल्या आणि त्यांना सिस्टीमची चालना मिळाली. त्या दिवशी या व्यक्तीने पुढे बघितलं आणि मागे वळून कधी बघावं लागलं नाही. त्यावेळेला समोर होती ती गाडी, त्यात भरायला पेट्रोल डिझेलला पैसे व्यवस्थित नव्हते. त्या स्थितीपासून पुढे ज्या व्यक्तीने नंतर स्वतःची गाडी घेतली, सिद्धार्थ मधली गाडी घेतली आणि प्रगतीच्या पथावर चालू आहे, वाटचाल चालू आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांचं नेटवर्क आहे. साताऱ्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचं नेटवर्क सुरू आहे. आज आपण अशा व्यक्तीकडनं बघणार आहोत अँकरिंग म्हणजे काय. सो प्लीज हेल्प मी वेलकम अभिजित गुरव. नमस्कार एव्हरीबॉडी. आता मी माझ्याबद्दल थोडीफार माहिती दिली, तरी पण मी माझी परत एकदा ओळख करून देतो. माझं नाव आहे अभिजित गुरव, फ्रॉम सातारा. आता या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने आलो सरांनी तर थोड्या पद्धतीने ह्याच्यात सांगितलेलंच आहे. तरी पण आज जो त्यांनी माझ्यावर जो मुद्दा दिलेला आहे अँकरिंगचा, तो मी इथं आता एक्सप्लेन करतो. अँकरिंग म्हणजे सूत्रसंचालन कसे करावे. अँकरिंग करताना आपल्याजवळ काही मुद्देसूद माहिती असणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आपला टॉपिक, आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आपल्याजवळ असला पाहिजे आणि नेहमी विषय हा एका वाक्यात सांगावा. विषय नेहमी एका वाक्यात सांगावा. त्याचबरोबर त्या विषयाला अनुसरून त्याचे जे इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचं जे महत्व आहे ते आपल्याला महत्व त्या ह्याच्यामध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर स्पीकर जे आपले जे गेस्ट असतात म्हणजे आपले वक्ते ज्यांना आपण इथं इन्व्हाइट केलं असतं त्याच्याविषयी आपल्याला माहिती द्यायची असते. त्या वक्त्याविषयी माहिती आपल्याला नोट डाऊन केली असावी. मला एक सांगण्यामध्ये तुम्हाला विषय हा तुम्ही नेहमी एकाच वाक्यात सांगायचा आहे. महत्व सांगताना 2 ते 3 मिनिटातच महत्व सांगता आले पाहिजे आपल्याला. जास्त आपल्याला फपट पसारा लावायचा नाहीये. एखादं उदाहरण द्या पण ते त्या वक्त्याला आणि त्या विषयाला धरून असलं पाहिजे. मुद्दा जो काही तुम्हाला मेसेज द्यायचा आहे पुढे तो तुम्हाला मेसेज क्लिअर झाला पाहिजे. पार्श्व माहिती असावी, नसल्यास करून घ्या. त्यांचे त्या वक्त्याचे या क्षेत्रामध्ये योगदान काय, त्यांचा अनुभव काय, ते कशा पद्धतीनं ह्या स्टेजपर्यंत आलेले आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. नाव सगळ्यात शेवटी घ्या. जसं आता सरांनी सांगितलं हेल्प मी टू वेलकम, हे सगळ्यात शेवटी सरांनी नाव घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला ज्या वक्त्याला जे आपण पुढे बोलवणार आहे त्या वक्त्याचं जे नाव आहे ते आपल्याला सर्वात शेवटी घ्यायचंय. नाव घेताना शेवटला जसं सरांनी जोर लावला की हेल्प मी टू वेलकम मिस्टर अभिजित गुरव, हा आपल्याला जोर लावता आला पाहिजे. आवाज आपल्याला चढ होता, आपल्याला कमी जास्त करता आला पाहिजे. शब्दामध्ये गोडवा असावा, रागीटपणा नसावा. सर्वात अगोदर तुम्ही टाळी वाजवा. आज आपण ज्या वक्त्याला आपण इथं इन्व्हाइट करणार आहे त्यासाठी आपण स्वतः सुरुवातीला टाळी वाजवायची. त्याचबरोबर सगळे आपल्या बरोबर वाजवतात. त्यामुळे आपण स्वतः सुरुवातीला जोर लावणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे हॅलो. ओके. तर अँकरिंग तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर मी अँकरिंग केलं होतं. कोणाचं? अभिजित गुरव यांचं. राईट. ओके. एका वाक्यात मी सांगितलं तर आपण आता काय बघणार आहोत? अँकरिंग सूत्रसंचालन. राईट. त्यानंतर
इम्पॉर्टन्स क्रिएट केला, मी महत्व वाढवलं, वक्त्याविषयी बोललो, उदाहरण दिलं, त्यांचा माझ्या बरोबरचा एक अनुभव मी शेअर केला आणि त्यांचं या क्षेत्रामधला योगदान काय किंवा त्यांनी काय केलंय, मग साताऱ्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये इकडे बिझनेस डेव्हलप केला आहे. आणि त्यांनी सुरुवातीला परिस्थिती अशी होती की पेट्रोल किंवा डिझेलला पैसे नव्हते आणि आता ते स्वतःची सिडान कार घेऊन एफोर्ड करू शकतात, राईट. म्हणजे इम्पॉर्टन्स क्रिएट केला. मग तुम्ही मंडळी काय म्हणा, कोण कोण आहे, हू इज दिस, राईट. काही क्षण तुम्हाला कुणाचं नाव घेणार आहे, त्याचं कुणाचं नाव नक्की घेणार आहे, राईट. तापवता आला पाहिजे, सो क्रिएट करता आला पाहिजे आपल्याला हे. आणि थोडक्यातच माहिती तरी अभिजित जे काय आता एक्सप्लेन करतोय त्याच्याविषयी कमी वेळात मी अँकरिंग करून मोकळा झालो, बरोबरच आहे, कारण त्याला एक्सप्लेन करायचं मी ऍक्च्युअल अँकरिंग केलं. सो सॅम्पल तुमच्या समोर आहे, राईट. And now let us go for पुढे प्रसंग सल्ला आश्वासन. त्यानंतर दुसरा जो आहे तो प्रसंग सल्ला आश्वासन. प्रसंग जेव्हा आपल्याला सांगायचा आहे त्याच्यासाठी टाइम पिरियड असतो, म्हणजे त्या वेळातच आपल्याला तेवढ्या टायमिंग मध्येच आपल्याला तो प्रसंग सांगता आला पाहिजे. म्हणजे जर आपल्याला प्रसंग सांगायचा आहे तर 90 सेकंदामध्ये आपण सांगणार आहे. सल्ला 15 सेकंदात आणि आश्वासन 15 सेकंदात. सल्ला कधी फुकट द्यायचा नाही. आपल्याला प्रसंगामध्ये म्हणजे थोडक्यात तवा तापवा, म्हणजे आपल्याला तिथं वातावरण निर्मिती करता आली पाहिजे. वातावरण निर्मिती म्हणजे सगळ्यांचा श्वास त्या ठिकाणी रोखून आला पाहिजे, नक्की पुढे कोण येणार आहे किंवा काय त्या वक्त्याबद्दल जे काय आपण त्यांना सांगणार आहे माहिती त्या ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं प्रसंग तिथं आपल्याला ऑलरेडी तो तयार करता आला पाहिजे. त्याचबरोबर तेल गरम करा, म्हणजे वातावरण निर्मिती झाली की एकदम एक्साइटमेंट सगळ्यांची वाढावी, नक्की व्यक्ती पुढे कोण येणार आहे म्हणजे असं सगळ्यांची आतुरता लागली पाहिजे. जसं आता त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रसंग जिवंत करा. थोडक्यात तो प्रसंग त्या त्यांना डोळ्यासमोर दिसला पाहिजे. जे काय आपण सांगणार आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर तसं चित्र उभं राहिलं पाहिजे. त्याचबरोबर प्रसंग आपण पाहणार होणार आहोत, थोडक्यात हा प्रसंग आत्ताच झालेला आहे किंवा आत्ताच चाललेला आहे हे आपल्याला तेव्हा याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे आणि आपल्या आवाजात चढउतार करता आला पाहिजे. सल्ला मोठ्या आवाजात 1 ते 2 वाक्यात सांगा आणि आश्वासन देताना कळकळीने, काळजीने, भविष्यातले विश्वास बसेल असेच बोला. थँक्यू.